अहिल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 11 मध्ये भयमुक्तीचा संदेश देत विकासासाठी सर्वसामान्य उमेदवारांना संधी देण्याचे आवाहन करणारी प्रचार रॅली काढण्यात आली। रामचंद्र खुंट येथून या प्रचार रॅलीची सुरुवात झाली। प्रभागातील विविध भागांतून मार्गक्रमण करत शिवसेना उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले। या रॅलीत शिवसेना शिंदे गटाकडून प्रभाग क्रमांक 11 मधून निवडणूक लढवणारे उमेश गणेश खंडेराव कवडे अ, सुनीता संतोष गेनप्पा ब, वैष्णवी सतीश मैड क आणि नरेंद्र सच्चिदानंद कुलकर्णी ड हे उमेदवार सहभागी झाले होते। रॅली दरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणा देत शक्ती प्रदर्शन केले। ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत केले। या प्रचार रॅलीला प्रभागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवाराला नुकताच धमकावण्याचा प्रकार घडलेला असताना या पार्श्वभूमीवर समर्थकांनी हातात भयमुक्त प्रभाग असे संदेश देणारे कटआउट घेऊन दहशतमुक्त निवडणुकीचा निर्धार व्यक्त केला। ही निवडणूक धनशक्ती व दहशती विरोधात असल्याचे शिवसेनेच्या उमेदवारांनी सांगितले। प्रभाग क्रमांक 11 हा दहशतमुक्त प्रभाग करण्यासाठी आम्ही आज संकल्प यायित केलेला आहे। हे सर्व चारही उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातले असून या प्रभागामध्ये बाहेरून आलेल्या उमेदवारांनी इथं दर 5 वर्षाला पक्ष बदलून या प्रभागामध्ये दहशत करण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे। सर्वसामान्य कार्यकर्ते आणि नागरिकांवर सुद्धा यांनी दहशत करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आज मी जनतेला एकच आम्ही विनंती करतोय, आम्ही सर्व उमेदवार सर्वसामान्य कुटुंबातले चारही उमेदवार आहेत। या 15 तारखेला कुठल्याही आमिषाला भूलथापांना बळी न पडता आम्हाला आपल्या सेवेची संधी द्यावी, हे मी आपल्या सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती करतो। मी वैष्णवी सतीश मैड प्रभाग क्रमांक 11 क मधून उमेदवारी करत आहे। आम्ही 4 उमेदवार शिंदे साहेबांच्या गटातून लढत आहे। माझी फक्त एवढीच विनंती, येत्या 15 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून आम्हाला 4ही उमेदवारांना बहुप्रचंड मतांनी विजयी करा। तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या। आणि गणेश भाऊ, नरेंद्र भाऊ, गॅनप्पा ताई, मी स्वतः आम्ही असे उमेदवार आहे गरीब घराण्यातले का आम्ही सदैव तुमच्या कामासाठी, तुमच्या सेवेसाठी उपस्थित राहू रात्रंदिवस। आम्हाला फक्त एक संधी द्यावी, तुमच्या आम्ही कार्यासाठी सदैव तत्परित राहू, हजर राहू। तुमच्या आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि आम्हाला चौघांना बहुमतांनी विजयी करा, एवढीच नम्र विनंती। जय हिंद, जय महाराष्ट्र। सुनीता संतोष गेनप्पा 11 नंबर वार्ड मधून उभा आहे आणि आम्ही 4ही उमेदवार गरीब घराण्यातले असून आम्हाला येत्या 15 तारखेला भरघोस मतांनी निवडून द्यावे, हीच विनंती। आज आपल्या प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेच्या वतीनं आपल्या रामचंद्र खुंट येथून आम्ही प्रचार फेरीला सुरुवात करत आहोत। या प्रचार फेरीमध्ये सर्वच प्रभागातील नागरिक बंधू आणि भगिनी अतिशय मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत। यामध्ये कुणालाही 1 रुपया देऊन आणलेले नाही येतं, हे सगळे स्वतः आलेले लोक येतं, उत्स्फूर्तपणे आलेले लोक येतं। बाहेरच्या प्रभागातील कुठलाही माणूस नाही। बाकीच्यांचे जर तुम्ही पाहिले तर कोणाचे 13 नंबर मधले माणसं येतात, कोणाचे 12 नंबर मधले माणसं येतात, पण हा आमचा पॅनल एकच पॅनल असा आहे की हे सगळे स्थानिक लोक इथं येतं आणि स्थानिक लोकच या प्रचार फेरीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी असतात। आता 15 तारखेला जी निवडणूक होणार आहे ती होणारी निवडणूक म्हणजे धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी निवडणूक असणार आहे। दहशतवादाच्या विरुद्ध अशी निवडणूक असणार आहे। माझी प्रभाग क्रमांक 11 मधील सर्वच माता, बंधू आणि भगिनींना मनापासून हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी धनुष्यबाण या चिन्हासमोरील बटन दाबून शिवसेनेच्या आम्हाला 4ही जणांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, अशी मी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो व आपणाला सर्वांना दंडवत करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।